सकाळच्या 100-1 शिवा खाऊन आहे ना सकाळी सकाळीच आहे ना झोपेतून उठलो झोपेतून उठल्याच्या नंतर बाबा आंघोळ बिंघोळ केली ना आंघोळ बिंघोळ केल्याच्या नंतर बाहेर आलो बाबा बाहेर आलो याच्यासाठी की बाबा आपल्याला घरून येणं शिवा देऊन सांगितलं होतं की बाबा 4-5 दिवस झाले मिरच्या आण म्हणून काय आपण काय त्याच्याकडे लक्षात दिलं नव्हतं पण आज तर एवढ्या शिवा भेटल्या ना आपल्याला आण म्हणे संध्याकाळी तुला जेवायला देत नाही म्हणून त्या भीती पोटी मी ना गाडी काढली आपली धनो आणि सरळ निघलो बाबा आपल्याला मिरच्या आणायसाठी तर रस्त्यानं पाहिलं तर मग आयलं तर म्हटलं ही ट्रॅफिकच जाम काय करावं यार म्हणलं पहिलेच ऊन लागायला आणि ट्रॅफिक जाम तेवढ्यात बाबा जरासं ट्रॅफिक खुल्ली झाली मग आकाश पण लय चांगलं दिसू लागलं मग सरळ आलो बाबा मस्तपैकी मिरचीच्या दुकानावर म्हणलं ही मिरची तर लय लाल हे वाटायली बाबा काय करावं बाबा घ्याव की नाही मग मनावर आहे ना दगड ठेवला आणि दगड ठेवल्याच्या नंतर घेतली बाबा 2 किलो मिरची आईला म्हणलं लय पैसे गेले बाबा 500 रुपये गेले मग काय करावं आता बाबा मग सरळ आलो म्हटलं जाऊ दे आता म्हटलं काहीतरी मीठ टाकावं मग सरळ आलो या काकूकडे काकूला म्हणलं होतं काकू आंबे द्या मग काकूला घेतले बाबा 2 किलो आंबे म्हणलं काकू 1.5 किलो द्यावं मग काकू म्हणली ठीक आहे 1.5 किलो देतोय म्हणे मग यांना दिले मग काकूला 150 रुपये हम गरीब है 1.5 किलो आंबे घेतले आणि सरळ निघलो बाबा आपल्या घरी म्हणलं आता चला सरळ जावं म्हटलं आता घरच्याला सांगतो आता बघा मिरच्या आणल्या ना आंबे आणले नसता सगळंच काही आणलं आता मला काही कोणी बाय बोलायचं नाही मग तेवढ्याच रस्त्याने जाताना बाबा हे कोणच होतं की बाबा अंगावरच पडत होतं काही नाही बाबा बेघर होतं ते पण चांगलंच होतं काय करणार ते मेंटली येणं हे होतं मग सरळ आलो बाबा घरी आपल्या मस्तपैकी म्हणलं आता जाऊन आहे ना सरळ पडी मारल्याच्या नंतर बाबा आपण डायरेक्ट आहे ना संध्याकाळीच उठायचं होतं अच्छा तसंच केलं आपण डायरेक्ट संध्याकाळीच मग डायरेक्ट उठलो धन्नो घालली आपली मस्त म्हणलं आता चला बाबा बाहेर जाऊन फिरून यावं कारण की 5-6 घंटे झोप घेतली होती ना रात्रभर झोपायला दिवसभर झोपायला दिवसाहेब झोपायला रात्री झोपायला मग त्यासाठी म्हणलं चला शिवा खाण्याच्या पहिले बाहेर निघाव सरळ निघलो आपली धन्नो गाडी सरळ बाहेर निघलो म्हणलं आता चला बाहेर जावं तेवढ्यात भेटला आपला सुक्का पाटील म्हणायला भाऊ मला म्हणे 10 रुपये दे अरे बाबा म्हणलं इथं मला झहर खायला पैसे नाही तर मी तुला कुठून देऊ सुक्का पाटील काय ऐकच ना झाला भाऊ नाही म्हणे तू खिशे दाखव म्हणे तुझ्याकडे 10 रुपये नसतील का म्हणे अरे म्हणलं खरंच रे बाबा मी लय भिकारी आहेत पण त्याला दाखवलं बाबा मग किस्सा म्हणलं मग कुठं सुक्का पाटीलला ना जीव आला म्हणे ठीक आहे म्हणे जाऊ द्या म्हणे भाऊ म्हणे मी दुसऱ्याकडून बघतो म्हणलं ठीक आहे आणि मी पण लय शहाण आहे इकडच्या खिशात पैसे ठेवले होते आणि त्याला इकडचा किस्सा दाखवला होता आपण पण लय चापटीचे आहेत सरळ निघालो म्हणलं आता चला जावा म्हणलं आता मस्तपैकी संध्याकाळ झाली होती म्हणलं आता चहा बिया पिवा म्हणलं घरची तर 2-3 वेळेस चहा पिलेलीच होती म्हणलं आता बाहेरची चहा पिऊन यावं म्हणलं ठीक नाही कर रहा मग निघालो बाबा मस्तपैकी आपल्या आहे ना रमेशच्या हॉटेलवर आलो बाबा तिथं मग रमेशच्या हॉटेलवर म्हणलं आता काका एक चहा द्या म्हणलं मस्तपैकी कडक काकानं काही कडक चहा दिली नाही बाबा तशी जशी होती तशीच गरम करून दिली पण चांगली लागली चहा पितो मी तुम्हाला इथंच बाय बाय म्हणतो बघा तुम्हाला टाटा बाय बाय म्हणतो बघा चला बाय बाय.